देवेंद्र फडणवीस यांची रश्मी शुक्ला यांच्यासोबत बैठक होणार आहे। मुंबईमध्ये भगवं वादळ हे धडकलेलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। जरांगे यांच्या उपोषणाला आता सुरुवात झाली आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, मुख्यमंत्री आता थोड्याच वेळात रश्मी शुक्ला यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे, भेट होणार आहे, काय अधिकची माहिती? निवासस्थानी वेगवेगळ्या देशांचे कौन्सिलेट जनरल जे आहेत ते गणेश दर्शनासाठी पोहोचलेले होते आणि मुख्यमंत्र्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। दुसरीकडे सह्याद्री अतिथीगृहावरती आता थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या विभागाच्या बैठका आणि करार होणार आहेत। याच दरम्यान आता पोलीस महासंचालक आहेत राज्याच्या रश्मी शुक्ला या सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे जी माहिती सूत्रांकडून कळत आहे की एकंदरीत मुख्यमंत्र्यांना संपूर्ण ब्रीफिंग आहे ते दिलं जाईल। सध्या गणेशोत्सवाची धूम राज्यामध्ये सुरू आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी गर्दी उमटत आहे। दुसरीकडे मराठा आंदोलक आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने आता दक्षिण मुंबईत पोहोचलेले आहेत। अशा वेळी कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस महासंचालक आहेत ते संपूर्ण माहिती आता मुख्यमंत्र्यांना देतील आणि या संदर्भातील महत्त्वाचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात येऊ शकतात। जी नक्कीच, आता जरांगे यांनी निर्धार केलेला आहे, मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हलायचं नाही असा जरांगेंचा निर्धार आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव आता मुंबईत दाखल झालेला आहे। बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होण्याची शक्यता आहे एकंदरीतच? सर्वात महत्वाची बाब म्हणजे नीलम, ज्या प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले होते आणि यापूर्वीचेही जे न्यायालयाचे निर्देश आहेत की दक्षिण मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचं मोठं आंदोलन करण्यास परवानगी नसते। आंदोलकांना आपली मागणी मांडायची असेल तर त्यांना आझाद मैदान या ठिकाणी यावं लागतं। ज्या प्रकारची माहिती आहे की लाखो लोकांचा मोर्चा घेऊन येण्यास परवानगी नसल्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण माहिती पोलिसांकडून घेतली जाईल की नेमके किती आंदोलक जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईत धडकलेले आहेत। यामध्ये कुठल्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन होता कामा नये याचीही संपूर्ण माहिती घेतली जाईल, कारण न्यायालयाने याआधी स्पष्टपणे भूमिका बजावलेली होती। त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्याकडून न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं पालन होतंय की नाही यावर संपूर्ण लक्ष हे पोलिसांचं असणार आहे। दरम्यान आपण पाहत असू पोलीस महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार फक्त वर्दीतीलच नव्हे तर साध्या वेशातील पोलीसही संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये तैनात करण्यात आलेले आहे। वेगवेगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून नेमकी काय चर्चा आहे, काय रणनीती आहे याचीही माहिती घेतली जात आहे पोलिसांकडून आणि संपूर्ण माहिती आता मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पोलीस महासंचालकांकडून संध्याकाळी 6 पर्यंतची मर्यादा दिली होती, वेळ वाढवून मिळण्याची काही शक्यता आहे का? निश्चितच यापूर्वीही ज्या प्रकारे न्यायालयाचे आदेश आहेत की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कुठल्याही आंदोलकांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करता येईल, त्यानंतर मात्र आझाद मैदानामध्ये थांबता येणार नाही। यापूर्वी काही आंदोलक होते आझाद मैदानामध्येच मुक्काम करायचे, मात्र त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशामुळे पोलिसांनी संध्याकाळी 6 नंतर हे मैदान रिकामं करण्यास सुरुवात केलेली होती आणि आता पुन्हा एकदा ज्या प्रकारची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे, मात्र आता पोलिसांची अडचण हीच होऊ शकते की सायंकाळी 6 नंतर एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आंदोलक नेमके जाणार तरी कुठे? त्यामुळे काही विशेष परवानगी या निमित्ताने कायदा सुव्यवस्था निर्माण होणे म्हणून देता येऊ शकते का या संदर्भात सुद्धा चर्चा आज पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये होऊ शकते। जी नक्की चेतन, जर आपण पाहिलं तर 6000 आंदोलकांनाच 7000 आंदोलकांना परवानगी ही देण्यात आलेली आहे, मात्र आकडा वाढण्याची शक्यता कुठेतरी आहे, या संदर्भात काही चर्चा? निश्चित, कारण नीलम ज्या प्रकारे जरांगे पाटील यांच्या सोबत आलेल्या गाड्यांचा ताफा मानखुर्द या ठिकाणी पोलिसांनी अडवला असता तरी मोठ्या संख्येने लोक आहेत ते आता खासगी वाहनांच्या मदतीने आणि सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून दक्षिण मुंबईकडे पोहोचत आहेत। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक आहे ते तुडुंब भरलेलं आहे आणि आता बहुतेक आंदोलक आहेत ते गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना होत आहेत, कारण त्यांना आझाद मैदानाची दिशा माहीत नाही आहे, त्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे। मात्र ही आकडा आहे तो आता हजारोंच्या संख्येमध्ये वाढताना पाहायला मिळत आहे। परिणामी जे न्यायालयाचे निर्देश होते त्याचं कुठेतरी उल्लंघन होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणूनच अशा वेळी या आंदोलकांना कशा प्रकारे मर्यादा घालता येईल या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांच्या या बैठकीमध्ये रणनीती आखली जाऊ शकते आणि त्या प्रकारचे निर्देश दिल्यानंतर त्या प्रकारची कार्यवाही सुरू होईल आणि म्हणून येणाऱ्या आंदोलकांना आता कशा प्रकारे पोलीस रोखणार आहेत, त्यांना कशा प्रकारे परावर्तित करता येईल या संदर्भात सुद्धा काही निर्देश देतात का याकडे आपलं लक्ष असेल। जी चेतन, थोड्याच वेळात आता राज्य शासनाचे शिष्टमंडळ सुद्धा जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितपणे राष्ट्रवादीचे आमदार आहेत विजय पंडित, त्यांचं म्हणणं आहे की सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला येईल, मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून या संदर्भात कुठलीही अधिकृत भूमिका घेण्यात आलेली नाहीये। कारण मराठा समाजासाठी जी उपसमिती नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष स्वतः राधाकृष्ण विखे पाटील अद्याप मुंबईत नाहीयेत। दुसरे जे महत्वाचे सदस्य आहेत आणि मराठा नेते आहेत, भाजपचे मंत्री आहेत आशिष शेलार, ते मुंबई उपनगर कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसोबत
गणेशोत्सवासंदर्भात महत्वाच्या बैठका घेत आहेत. परिणामी जे प्रमुख नेते आहेत ते जर आपण पाहिलं असेल, उदय सामंत असतील, त्यांचा उद्योग विभागाचा एक महत्वाचा करार आहे, तो मुख्यमंत्र्यांबरोबर थोड्याच वेळात सह्याद्री गृह या ठिकाणी पार पडणार आहे. म्हणून या उपसमितीचे प्रमुख नेतेच जर नसतील तर शिष्टमंडळ भेटीला कसं जाईल. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर अशा प्रकारे शिष्टमंडळ भेटीला जातोय का आणि मुख्यमंत्री मुळात या संदर्भात काही निर्देश देतात का याकडे आपलं लक्ष असेल. नीलम, जी चेतन, आता या बैठकीनंतर काही ब्रीफिंग देण्याची काही शक्यता आहे का? निश्चितच आता एकंदरीतच पोलीस महासंचालक ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत, संपूर्ण आढावा आजच्या आंदोलनाचा घेतला जाईल आणि जे इनपुट्स पोलिसांना मिळत असतात आंदोलकांच्या माध्यमातून त्याचद्वारे त्या माहितीच्या त्या गोपनीय माहितीच्या आधारे आणखी पुढची रणनीती सुद्धा सरकार आणि पोलीस विभागाकडून आखली जाईल. कारण एकूणच ज्या प्रकारे माहिती आहे नीलम तुला, की गणेशोत्सवानिमित्त आता उद्या शनिवार रविवारसाठी वीकेंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे लाखोंच्या संख्येने भाविक आहेत, पर्यटक आहेत, ते मुंबईत येत असतात आणि अशा वेळी हजारोंच्या संख्येने आंदोलक असल्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी आता होण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान आपण जर पाहिलं असेल तर वेस्टर्न कुठेतरी मोकळ्या ठेवण्यामध्ये वाहतूक विभागाला यश आलेलं आहे. संपूर्ण आंदोलक आहेत ते हार्बर मार्गाने आता आझाद मैदानाकडे येत आहेत. मात्र हा हार्बर मार्ग सुद्धा कशा प्रकारे वाहतूक कोंडी मुक्त करता येईल याची व्यूहरचना आखावी लागेल आणि म्हणूनच आजच्या आज हे आंदोलन मिटवता येतंय का असा प्रयत्न सरकारचा असू शकतो. नीलम, आम्ही घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आताची आपण ही दृश्य पाहतोय.